मतदारसंघामध्ये मुस्लिमांची 22,000 मतं तिकडे गेल्यामुळे 10,000 मताधिक्य रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विनायक राऊतांना मिळाले. नेमकं मला याच्यामध्ये नवल काय वाटत नाही, कारण देश पातळीवर आमचे मुस्लिम बंधू वगैरे यांचा गैरसमज झाल्यामुळं त्यांचं मतदान हे महाविकास आघाडीकडे शिफ्ट झालेलं होतं. परंतु आज जर असाच कॅमेरा जर मागं आपण फिरवला आणि मी इथं उपस्थित असताना मुस्लिम बांधवांची जर उपस्थिती बघितली तर मला असं वाटतं की म्हणजे हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, मला याच्यामधनं त्यांची मतं तिकडे गेली याच्यामध्ये काही नवल वाटत नाही. हे देश पातळीवर झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या स्तरावर देखील आहे. रत्नागिरीकडनं थोडासा दिलासा मिळाला की आपण दोन्ही बंधूलाच एकत्रित एक बैठक घेतली, कार्यकर्त्यांमध्ये चांगला संदेश घेतला. कसली बैठक? दोघे एकत्र होते. नाही बैठक काय ना, आम्ही दोन्ही भाऊ आहोत, आम्ही कुठेही जाऊन बसू शकतो. बैठकीचा काही प्रश्नच येत नाही आणि दुरावा असण्याचा काही प्रश्नच येत नाही. तर भविष्यामध्ये आता लोकसभा निवडणुकीचा विधानसभेची वेळ लागली, जिल्ह्याचे पालकमंत्री विधानसभेच्या 5ही जागा या 100% महायुतीच्या निवडून आलेल्या असतील आणि फार मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेल्या असतील. लोकसभेमध्ये भाजपचे नारायण राणे दिल्लीत गेले, काय एकंदरीत राजकीय स्थित्यंतर? माननीय आपले रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायणराव राणे यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी दिल्लीमध्ये कोकणाच्या विकासासाठी फार मोठं योगदान द्यावं ही देखील विनंती करतो आणि ते कोकणासाठी भरीव कामगिरी करतील याची खात्री देखील बाळगतो. मला असं वाटतं की भाजप, शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्यामध्ये मतदार कुणी कुठचे घ्यावे हे नेते मंडळी ठरवत असतात. त्याच्यामध्ये शिवसेनेमार्फत एकनाथजी शिंदे ठरवतात, भाजपमार्फत देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब ठरवतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत अजितदादा ठरवतात. त्याच्यामुळं कोणालाही कुठचाही मतदारसंघ लोकशाहीमध्ये मागण्याचा अधिकार आहे आणि तो सोडायचा की नाही हे 3 नेते मंडळी ठरवणार आहेत. त्याच्यामुळं मी एक महायुतीतला जबाबदार मंत्री असल्यामुळं मला याच्यामधनं अजूनही काही वाद वाढवायचे नाही किंवा क्लेशदायक काही वक्तव्य करायचे नाही. त्यांचं हे मत जे आहे हे लोकशाहीतलं मत आहे आणि त्याचा मी आदर करतो. त्याचा आदर करायचा की नाही हे नेते मंडळी ठरवतो. ते मला असं वाटतं की मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. मी प्रामाणिक काम करतो. मशीनमध्ये जाऊन देखील जरी बघितलं की उदय सामंतनं कोणाला मतदान केलेलं आहे हे देखील कळेल मी कोणाला मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या वक्तव्यावर माझ्यासारख्या मंत्र्याने वक्तव्य करून कुठं वाद घालावा आणि वाद वाढवावा एवढा काय मी अपरिपक्व नाही. त्याच्यामुळं नितेशजींनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी त्याची खात्री करावी, त्याच्यातलं त्यांनी देवेंद्रजींकडे तक्रार करावी आणि देवेंद्रजी त्याच्यावर योग्य ते काय बोलतील याची मला पूर्ण खात्री. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.